आज तुमच्याकडनं म्हणजे नागरिकांकडनं आम्ही पार्किंग चार्ज करत नाही याचा अर्थ त्याची किंमत पडत नाही असं नाही. अगदी बरोबर आहे. शेवटी कोणी ना कोणीतरी ती किंमत देतो आहे. रस्त्यावरती तेवढी जागा पार्किंगला उपलब्ध करून देणं याच्यासाठी रस्त्याची स्पेस कमी झाली. जर तेवढीच स्पेस ॲडिशनल क्रिएट करायची असेल तर आज जमिनीचं व्हॅल्यू किती आहे. त्यामुळे आज ही त्याची मूल्य आपण निश्चितपणे विचारात घेत. कधी ना कधीतरी जगभरामध्ये आज पार्किंग चार्जेबल आहे. ते पुण्यामध्ये आज नाही तर उद्या कधी ना कधीतरी होणारच आहे. आणि ते जेव्हा रिअल चार्जेस सुरू होतील त्यावेळेला लोकांना कळायला लागेल की रिक्षा पण अफोर्डेबल आहे. आणि मग रिक्षा अफोर्डेबल आहे म्हटल्यावर मग रिक्षाचा पर्याय सुरू होईल. आता आम्ही शेअर ऑटो करण्यावरती लक्ष देतोय. त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतील. बरोबर. गेल्या 15 वर्षामध्ये दिल्लीमध्ये लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी विक्रमची ई रिक्षा सुरू झाली. ती दिसायला अगदी बकाल दिसते पण मोस्ट युजफुल आहे. ती सारखी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये फिरत असते. 10 रुपये देऊन तुम्हाला तुमचे मेट्रो स्टेशनपर्यंत सोडते. आज दिल्लीतला सुटाबुटातला माणूस देखील लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी रिक्षा किंवा पायी जातो, मेट्रोमध्ये जातो. मेट्रोहून 40 मिनिटं प्रवास करून त्याला तिकडे ऑफिसमध्ये जायचं तिकडे जातो. पुन्हा लास्ट माईल कनेक्टिव्हिटी वॉक किंवा ई रिक्षा वापरतो. ही अंगवळणी पडायला 10 ते 15 वर्ष दिल्लीत लागली.